नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं तर आजच्या एपिसोडमध्ये इंदूला थोडा डाऊट आलेला आहे की श्रीकलाने चोरी केली आहे का, ते दागिने तिनेच विचारले आहे का. पण हे सगळं जेव्हा प्रकरण निस्तरत असतं तेव्हा मोठ्या बाईंना तिच्यावरती डाऊट येतो आणि ते तिला प्रश्नोत्तरं करतात. दुसरीकडे अधोक्षज आणि गावातली काही लोक व्यंकू महाराजांच्या बरोबर संभाला भेटायला जात आहेत. बघूया डिटेलमध्ये आजच्या भागामध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इंदू म्हणायला लागते, या बांगड्या तर मला शकुंतला काकींच्या बांगड्यासारख्या वाटतात, या त्याच तर नाही ना. तेव्हा ते दादासाहेब म्हणायला लागतात, हो खरं म्हणजे सगळ्या दिग्रजकरांच्या घरचे दागिने आमच्याच पेढीमधून बनतात ना, म्हणून जशी मी ही बांगडी बघितली ना तसंच मला समजलं की ही तर तुमच्याच घरची बांगडी आहे. आणि तेव्हा समजलं की हा चोरीचा मॅटर आहे. तेव्हा इंदू म्हणते, मग कोण आलं होतं ही बांगडी विकायला, तुम्हाला माहिती असेल ना, तुम्ही बघितलं असेल ना. तेव्हा ती म्हणतात की नाही, त्यावेळेला मी पेढीवरती नव्हतो, हा माझा माणूस आहे ना तो पेढीवरती होता. तेव्हा इंदू विचारते, मग तुम्ही जर त्या बाईला तुमच्या समोर उभं केलं तर तुम्ही ओळखू शकता का ती कोण आहे. तेव्हा ते म्हणतात, हो मी नक्कीच ओळखू शकतो, त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा इंदू विचार करते, अच्छा म्हणजे जर ही श्रीकला असेल तर मला खरं खोटं लगेच करता येईल, यांना घरीच घेऊन जाते. तेव्हा ती म्हणते, तुम्ही माझ्याबरोबर चला आणि बघूया आता नेमकं आपल्याला हे चोर मिळतात की नाही. ती लगेच त्यांना घरी घेऊन जाते. तेवढ्यात मोठ्या बाई तिथे येतात आणि म्हणतात, काय दादासाहेब आज इकडे कसं काय येणं गेलं. तेव्हा ते म्हणतात की तुमच्याशी नाही मोठ्या बाई, खरं म्हणजे तर तुमच्या सुनेशी काम आहे. तेव्हा त्या विचारतात, काय माझ्या सुनेशी काम आहे जे तुम्ही इथपर्यंत घरापर्यंत आले. तेव्हा इंदू सांगते, हे आपल्या शाळेसाठी देणगी देणार आहेत. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, काय तिची जी शाळा त्याच्यामध्ये 1700 लफडे आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही पडू नका. त्यापेक्षा चांगली गोष्ट आहे तुम्ही आपल्या मंदिराच्या कमिटीला देणगी द्या. जर तुमच्याकडे पैसे जास्त आले असतील तिकडून कसं तुम्हाला पुण्य भेटू शकतं. तेव्हा इंदू म्हणते, काय बोलताय मोठ्या बाई, शाळेमुळे आपल्या गावातल्या मुलांचं कल्याण होणार आहे, मग आपल्याला शाळेचा विचार करायला पाहिजे, देणगीचा नाही. तेव्हा ते म्हणतात, काय ग सोड तुझी शाळा, त्याच्याशी मला काहीच नाही. तेवढ्यात तिथे श्रीकला सुद्धा येते. पहिले ती त्यांना पाणी देते आणि म्हणायला लागते, तुम्ही ज्या शाळेसाठी देणगी देणार आहेत ना त्या शाळेमध्ये मी सुद्धा शिक्षिका आहे, इंद्रायणी ताई बरोबर मी सुद्धा काम करते. तेवढ्यात इंदू त्या माणसाला इशारा करते, हीच ती आहे का. तेव्हा ते श्रीकलाकडे निरखून बघायला लागते आणि या सगळ्याकडे मोठ्या बाईंचं बारीक लक्ष असतं. तेवढ्यात ते इशाऱ्याने सांगतात की नाही असं नाही. तेव्हा इंदूला टेन्शन आलेलं असतं की नेमकं हे प्रकरण तरी काय आहे. श्रीकला त्यांचा पाहुणचार करत असते. थोड्या वेळानंतर इंदू इकडे काम करत असते. तेव्हा ती विचार करते की त्यांनी तर या मुलीला ओळखण्याशी नकार दिला, मग त्या पेढीवरती दागिने घेऊन गेलं तरी कोण होतं. मला असं वाटते श्रीकलाच्याच कोणीतरी ओळखीचं असेल, पण कोण असेल ज्याला आपण ओळखत नाही. पण ती बाई जर एकदा सापडली ना तर श्रीकलापर्यंत पोचणं सोपं होऊन जाईल. ती त्याच विचारामध्ये असते. तेवढ्यात तिथे मोठ्या बाई येतात आणि म्हणायला लागतात, काय ग तुझं काय सुरू आहे. तेव्हा ती म्हणते, काय नाही मोठ्या बाई, मी तर अधोक्षजला चिक्की आवडते ना म्हणून चिक्की बनवते. तेव्हा ते म्हणतात, चिक्कीबद्दल नाही ग, जे दिसते ते विचारत नाही आहे, जे तुझं आतल्या सुरू आहे ना ते विचारते. त्या माणसाला काय इशारा करत होती तू. तेव्हा ती म्हणते, काय नाही असं का बोलताय तुम्ही. तेव्हा ते म्हणतात, मी बघितलं आहे, श्रीकला जेव्हा तिथे होती ना त्या माणसाला तू काहीतरी इशारा केला आणि काहीतरी खुणवत होती. तेव्हा ती म्हणते, काहीच नाही मोठ्या बाई, तुमचा गैरसमज होत आहे. तेव्हा ते म्हणतात, एक गोष्ट आठवण ठेव, श्रीकलाच्या विरुद्ध कटकारस्थान तुझ्या डोक्यात जे चालू असतात ना ते सगळे बंद व्हायला पाहिजेत. उगाच त्या मुलीच्या नादी लागू नको, नाही तर गाठ माझ्याशी असणार आहे, हे कायम आठवण ठेव. इंदूला त्यांचं बोलणं थोडं वाईट वाटत असतं. दुसरीकडे सगळे खूप भडकलेले असतात की संभा काही ऐकतच नाही. त्या दिवशी आम्ही त्याच्याशी बोलायला गेलो पण तो सरळ मार्गाने ऐकणारा नाही आहे. तेव्हा ते म्हणतात, मग आता त्याला दुसरीच भाषा शिकवायला लागेल. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, नका, आपण एकदा त्याच्याशी बोलून बघू ना काय होतं. तेव्हा अधोक्षज म्हणतो, बोलण्याचा काही उपयोग होणार नाही. ज्या भूतांना
माराची भाषा समजते ना, त्या भूतांशी तसंच बोलायला पाहिजे. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात, नका रे तुम्ही असा विचार करू, चला आपण तिकडे जाऊ आणि बघूया नेमकं घडते तरी काय, उगाच इथे चर्चा करून काही उपयोग नाही आहे. सगळे लगेच तिकडे जायला निघतात. दुसरीकडे मोठ्या बाई म्हणत असतात, इंदूच्या डोक्यामध्ये ना सतत काही ना काही श्रीकलाबद्दल सुरूच असतं, तिला त्या मुलीशी काय प्रॉब्लेम आहे ना मला हेच समजत नाही. तेव्हा ते म्हणतात, तुम्ही म्हणताय तर बरोबर असेल सासूबाई. तेव्हा ते म्हणतात, मग मी काय असंच म्हणते का, माझं म्हणणं नेहमी बरोबरच असतं. तेव्हा तो म्हणायला लागतो, पण कसं आहे माहिती का मोठ्या बाई, जेव्हापासून श्रीकला या घरामध्ये आली आहे ना तेव्हापासून बघा ना एक एक करून आपल्या घरावरती काही ना काही संकट येत आहे. पहिले दागिने चोरीला गेले, माझ्या कष्टाची कमाई गेली आहे, त्यानंतर तुम्ही विचार करा आपल्या घरामध्ये एवढा मोठा त्या सगळ्या घराला वाळवी लागली आणि आता नवीन काही ना काही सुरूच आहे. श्रीकला आल्यापासूनच हे सगळं का होतंय. तेव्हा ते म्हणतात, असं काहीच होत नाही आहे, यामध्ये तुम्ही उगाच तुमचं डोकं लावू नका आणि जास्त माझ्या डोक्यामध्ये काही टाकू नका, हिशोबाचं काय आहे ते बोला. तेव्हा ते म्हणतात, हो हो हिशोबाचं मी जरा घेऊनच येतो. तेव्हा ते म्हणतात, यांच्या डोक्यामध्ये जे काही चाललं आहे ना ते खरं म्हटलं तर खोटं तर नाही आहे. श्रीकला आल्यापासून घरामध्ये काही ना काही नक्कीच सुरू आहे. दुसरीकडे ही सगळी लोक तिथे बसलेली असतात. तेवढ्या तिथे व्यंको महाराज येतात आणि म्हणायला लागतात, तुम्हाला मी रिक्वेस्ट करतोय, खरं म्हटलं तर ही जागा शाळेची आहे, तुम्ही असं इथे अतिक्रमण करू शकत नाही, आपण जरा बोलून प्रश्न सोडूया. तेवढ्यात तिथे संभा येतो आणि म्हणायला लागतो, मला तुमच्याशी बोलण्यामध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही आहे, म्हणून तुम्ही इथून जाऊ शकता, ही जागा आता आमची झाली आहे. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात, असं कसं काय तुम्ही बोलू शकता, आपण बोलून सगळ्या गोष्टी ठरवू शकतो ना. तेव्हा तो म्हणतो, हे बघ मला तुझ्याशी बोलण्यामध्ये काडीचा इंटरेस्ट नाही आहे, म्हणून निघ इथून, आता आम्ही इथे राहतोय ना तर ही आमची जागा झाली आहे. तेव्हा अधोक्षज म्हणतो, तोंड जरा सांभाळून बोल, तू कोणाशी बोलतो याचा विचार तरी कर. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात, अधोक्षज जरा शांत हो. तेवढ्यात तो म्हणायला लागतो, तुझ्या म्हाताऱ्याला घेऊन जा, नाही तर मी याचं कानफाट फोडेल. तेव्हा अधोक्षज म्हणतो, गप्प रहा, तू कोणाला काय बोलते समजते का, मी तुला मारायला मागे पुढेही बघणार नाही. तेवढ्यात व्यंको महाराज म्हणायला लागतात, इथे आपल्याला मारामारी करायची नाही आहे, बोलून प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. आणि जर तुम्हाला एवढाच प्रॉब्लेम असेल ना तर आम्ही तुम्हाला इथून काढत नाही आहोत, आम्ही तुम्हाला पर्यायी ऑप्शन देतोय. तुम्हाला हवं असेल तर आपली ग्रामपंचायत आहे ना त्याच्या बाजूला एक पटांगण आहे, तिथे पाण्याचा नळ सुद्धा आहे, तुम्ही तिथे राहण्याची खाण्याची सगळ्याची सोय होऊन जाईल, तुम्ही तिकडे शिफ्ट व्हा ना. या जमिनीसाठी सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. तेव्हा अधोक्षज म्हणतो, माझ्या बायकोने गावातल्या लोकांनी या जमिनीसाठी खूप कष्ट घेतले आहेत, म्हणून तुम्हाला तर ही जागा खाली करायलाच लागेल. तेव्हा व्यंको महाराज सुद्धा म्हणतात, तो बरोबर बोलत आहे, तुम्ही जरा समजून घ्या आणि दुसऱ्या जागेवरती शिफ्ट व्हा ना, आम्ही तुम्हाला बोलतच नाही की गाव सोडून जा. तेव्हा ते म्हणतात, आम्ही का तुमच्या इशाऱ्यावरती नाचू, तुम्ही जिकडे भाकर फेकणार तिथे जायचं का, हे आमच्याकडून होणार नाही, चल निघ रे इथून. ते व्यंको महाराजांना धक्का देतात आणि व्यंको महाराजांचं डोकंच फुटतं. तेव्हा अधोक्षज त्यांच्या जवळ जातो आणि रागारागामध्ये इकडे संभावरती हात उचलायला जाईल. तेवढ्यात व्यंको महाराज म्हणतात, अधोक्षज थांब जरा. तेव्हा तो म्हणतो, त्याने तुमच्यावरती हात उचलला आहे, मी याला सोडणार नाही. तेव्हा सगळे गावकरी चिडतात आणि म्हणतात, नाही नाही यांना सोडून काही चालणारच नाही. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात, खरं म्हटलं तर आपल्याला हिंसा करायचीच नाही आहे, अहिंसेनेच आपल्याला गोष्टी पुढे न्यायच्या आहेत आणि पुढचं बघूया आपण काय करायचं, आता तरी आपण इथून निघू. ते सगळे लगेच घरी जायला निघतात. इकडे अधोक्षज खूप चिडलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, तो संभाना साधी भाषा ऐकणारच नाही, तुम्ही उगच मला थांबवलं, त्याला 4 फटके दिले असते ना तो बरोबर वटणीवरती आला असता. तेव्हा ते म्हणतात, असं करून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होत नाही ना अधोक्षज, आणि नेहमी हे आठवण ठेव, हिंसेच्या जागेवरती आपल्याला अहिंसाच निवडायला पाहिजे, त्यामुळे प्रॉब्लेम कमी होतात. तेव्हा इंदू म्हणते, एक काम करूया, आपण पोलीस कंप्लेंट करूया, म्हणजे गोष्टी सॉल्व्ह होऊन जातील, पोलीस आपल्याला नक्कीच मदत करतील ना. तेव्हा अधोक्षज म्हणतो, बरोबर आहे, पोलीस कंप्लेंटच करायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते, पण आपल्याला त्याच्या पहिले एकदा वकिलांचाही सल्ला घ्यायला पाहिजे की नेमकं घडणं काय आहे. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, इंदूने त्या शाळेसाठी खूप मेहनत केली आहे, मग त्या मेहनतीला वाया जाता कामा नये. तेवढ्यात श्रीकला मध्ये मध्ये करायला लागते आणि म्हणायला लागते, इंदुताईंच्या बरोबर मी सुद्धा शाळेसाठी खूप मेहनत करते ना, कसं त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करते ना. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात, श्रीकला तुझं राहू दे ग, पण इंदूमुळेच ती शाळा होत आहे, यामध्ये काही खोटं नाही आहे आणि ही गोष्ट तर सगळे मान्य करतील. हे ऐकल्यानंतर श्रीकलाचा चेहरा असा लहान झालेला असतो. तेवढ्या शकुंतला काकी म्हणतात, पण आपल्याला आता याच्यावरती काहीतरी पर्याय काढायला पाहिजे. दुसरीकडे
इकडे सगळ्यांना मोहित चेतावणी देत असतो, एक गोष्ट आठवण ठेवा, ती जागा आता तुमची आहे, ती जागा बिलकुल सोडायची नाही. तेव्हा ते म्हणतात, पण मला वाटत नाही ती लोक एवढ्या सहजासहजी ऐकतील. तेव्हा तो म्हणतो, गावामध्ये आमच्या विरुद्ध कट करून आम्हाला आमच्या पदावरून या लोकांनी बाहेर काढलं आहे, मग मी काय एवढ्या सहजासहजी जाणार नाही. घाबरायचं नाही, रडक्या मुलासारखं करायचं नाही आहे. आम्ही सांगतोय ना, लढायचं तर लढायचं. त्यांनी माझं सरपंचाचं पद घेतलं, मग आता ती शाळा काही होतच नसते. शाळा माझ्यासाठी कधीच इम्पॉर्टंट नव्हती. आता बघा आम्ही कसा सूड घेतो. आणि तुम्ही एक आठवण ठेवा, ती जागा तुमचीच आहे, ती जागा सोडून तुम्ही कुठेच जायचं नाही. मी आहे ना, मी बाकी सगळं बघतो. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे दादा, आम्हाला काहीच हरकत नाही. इकडे मोहित खूप खुश असतो, तर दुसरीकडे इंदू म्हणायला लागते की मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. इंदू लगेच ती बांगडी हातामध्ये घेते. ती जशीच ती बांगडी हातामध्ये घेते, श्रीकलाच्या चेहऱ्याचा रंग चढून गेलेला असतो. तेव्हा दोक्षस म्हणतो, ही तर शकुंतला काकींची बांगडी आहे ना. तेव्हा ती म्हणते, हो त्यांचीच बांगडी आहे. तेवढ्या शकुंतला काकी विचारतात, काय ग, ही बांगडी तुला कुठे भेटली. तेव्हा इंदू सांगायला लागते की दादासाहेब आज आले होते आणि त्यांच्या दुकानावरती कोणती तरी बाई चोरून ही बांगडी आपली विकायला आली होती आणि त्याच गोष्टीचा आज उलगडा लागणार होता. खरं म्हटलं तर ही बांगडी कोणी विकली आहे ना, हे आपल्याला शोधणं गरजेचं आहे. यासाठी आपली पोलीस सुद्धा मदत करतील आणि दादासाहेब सुद्धा मदत करतील. एकदा ती चोर मिळाली ना, मग ह्याच्या मागे कोण आहे, काय आहे, हे आपल्याला सगळं शोधता येईल. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, ठीक आहे, लवकरच या सगळ्याचाही उलगडा होईल. सगळे लगेच तिथून निघून जात असतात. तेव्हा श्रीकलाच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात की आता माझं सत्य तर फुटणार नाही ना, म्हणून ती थोडी घाबरूनच गेलेली असते. पुढील भागात आपण बघणार आहोत, इंदू इकडे दाराला कान लावून उभी असते. तेवढ्यात ती काही ऐकायला जाईल, मागून श्रीकला येते आणि म्हणायला लागते, असं दाराला कान लावून उभं राहणं चांगली सवय नाही आहे इंद्रायणी ताई. तेव्हा ती म्हणते, मी जात होती, तेवढ्यात मला गोपाळचा आवाज आला म्हणून मी तिथे थांबली. तेव्हा ती म्हणते, अच्छा, गोपाळच्या आवाजावरती तुम्ही थांबल्या का, म्हणजे पहिलं प्रेम किती झालं तरी विसरता येत नाही ना. ही गोष्ट तर नक्कीच खरी आहे. म्हणजे एकीकडे नवरा आणि दुसरीकडे. तेवढ्यात इंदू तिचा हात पकडते आणि म्हणायला लागते, जरा जास्त तोंड सुटले असं तुला वाटत नाही का. ती तिचा हात पिरगळत असते. तेवढ्यात तिथे नारायणीताई येतात आणि म्हणायला लागतात, इंदू काय करतेस तू. ते बघून इकडे श्रीकला हसायला लागलेली असते, पण इंदूला टेन्शन आलेलं असतं की आता नारायणीताईने बघितलं आहे, आता काही ना काही नक्की श्रीकला कांड करेल. तुम्हाला काय वाटतं, इंदू खरंच श्रीकलाच्या गळ्यापर्यंत पोहोचू शकेल की नाही, ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.